तर आता इथं आपली माळ जी ती तयार करून झाली आहे, म्हणजे अजून तयार करायची आहे, अर्धी झाली. हर्ष आहे, हर्ष चहा प्यायलाय. ए गुढी अर्धी उभी राहिली, आता अजून अर्धी उभी करायची आहे. मम्मी आमची, जी माझी मम्मी आहे, ती आता तयार होते. ती तयार झाल्यावर मग गुढी करायची. आधी आमच्या घरातली मम्मी तयार होणार, मग गुढी. आमची मम्मी इरकल साडी घातली आहे, छान दिसायली आहे ना. दिसायला का? हर्ष हर्ष कुर्ता घातलाय, पता कुर्ती घातली हिरवी. पता फुलं तोडण्यात मग्न आहे सध्या, झाडांसोबत. आमच्या घर, हमारे घर का मर्द. बघू मर्द, बघू खाली ताट आहे, मर्द. हा आमच्या पुरुषला अजून काय येत नाही, आता शिकायला. हळू घरचा पुरुष पडला असता. मग काय, मग सगळं माझ्या हातात आहे. मग ती म्हणत नाही आपण चिंच आणि तिकडे लिंबाची फुलं पण आहे. बघू पुरुष अजून एकदा कर. कशी काय प्रतीक्षाचे केस तर बघा. तुला पडचाल कुणाचं चाललंय. हा हे सुहासिन. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे ना काहीतरी ना. तर ब्लॉग मी घ्यायले, म्हणजे दीदीचे पेपर चालू आहेत, पण पेपर चालू असून दीदी आता काय करायला मी तुम्हाला दाखवते. चला, मी काही ब्लॉग सुरू करणार नाही, त्यामुळे टेन्शन नाही. बघूया. सी ये दोनों की, ह्या दोघांचे पेपर आहेत हिंदीमध्ये. हा काळा हा तेच सांगते ना, कन्फ्युजन नको माझ्या शब्दात. काय करायला दीदी? दीदी काय करायला दीदी? इथं अजून लूजच आहे. मी टाइमपास करायला. मग तुझी बहीण आहे म्हणल्यावर मी, हातची बहीण आहे म्हणल्यावर मी तेच करायला जाईल मला. हां, तर माझं आमचं कूलर ठेवायचं जे आहे ते चालू आहे, कारण गरमी खूप वाढली आहे. खिडकीत ठेवायचं. हालाकी याचं गवत खूपच वाढलं आहे, म्हणजे पार काय म्हणते सुकूनच गेलं आहे. पण आता गवत बदलेपर्यंत हर्षला दम पडत नाही आहे. आणि गवत आणि यांची हे फिट बसवायचं चालू आहे यांचं. हां लूज आहे अजून. हां फिट आहे. फरशी अजून एक ठेवायचं म्हटलो ना, मग ती ह्याच्यावर ग तू हुशार आहेस. मला पहिला मेन पॉईंट, तुझी कलाकारी दाखव. काय नाही, फरशी तिथं अडकवून आलाय. तर इथं कूलर खिडकीत लावायचं आता. हर्षच्यात आमच्या वाळा दिसतंय, तर पण त्याच्यात लय दम आहे. त्या आधीची फरशी एकटाच आणलाय. वाळत दिसतंय सुकडं, पण लय दमायचं है ना हर्ष? तहान लागली, गोरी दिसले. तुला केस करतील लोक बाल मजदुरी करायला.
आणि काही न करता सुखाचा आनंद घेणार आहे घरात. ठीक है मालकिन भाई, ठीक है मालकिन भाई, चल चल जल्दी से कर, तुझे फुकट का इधर नहीं रखा है. काय काय आहे? बोल की. झोप धर घे, धर 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 धर. काय करायचंय? घर की मर्दिनी मर्दिनी उचला 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 मर्दिनी 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 हे खाल्ले मर्दिनी मध्ये लय ताकद आहे की घर का मर्द मर्दिनी तो का ती मर्दिनी बघा हिंडायची काम करते. काय नाही, आमच्या घरातले शेफ. वा, असं पाहिजे होतं हार्सला, जे आम्हाला तिघा चौघाला कोणाला जमलं नाही. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहेत सगळे, बरे आहात ना? तर खूप दिवस झाले काय ब्लॉग केलाच नाहीये, कारण की आता लास्टचे फायनल सेमेस्टर 6 आहे ना, लास्ट एक्झाम चालू आहे. आता जे फायनल पेपर आहेत ग्रॅज्युएशन संपणार आहेत, तर त्यामुळे जरा सिरियसली अभ्यास चालू आहे. आणि पूर्ण एक महिनाभर पेपर आहेत, इंटरनल एक्सटर्नल. त्यामुळे ब्लॉगिंग आता सध्या थोडी बंद केलंय, पण तरी पण जे काही मधून मधून होईल ते मी शूट घेईनच. तर आता आमच्या घरात केले आहेत आणि हे बघा, तर ही मालिश इथं घरात चंपी चालू आहे, त्यांची मालिश करायची. खरं तर इथं ही खरी मालिश चालू आहे, हे फक्त नाटक चालू आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, हे याला तर बघितलंच असेल तुम्ही, मामाचा मुलगा. तर आज आमच्या घरात एक नवीन मेंबर आला आहे आमच्या गँग मधला. ती आहे आमच्या मावशीची मुलगी, तिचं रानू आहे. तर आता मी गेले, तिला आल्यावर तुम्हाला दाखवते. कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तिकडे गेले, आल्यावर दाखवते. मालिश चालू आहे आणि मालिश संपली. हा, तेवढी कॅमेऱ्यापुरतीच चालू होती. ही खरी मालिश मी तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे इथं खरी मालिश चालू आहे. आणि इथं डेमो होता. हा, काय वाचायला का वाचायला का शापूचा वाचायला ठरलंय, पण कुठलं शापू घातले बघायला. ओ हात काढ. अरे सर काय पण असं हालायचं परत सर. तर ही आहे माझ्या मावशीची मुलगी. अगं ये आता किती लाजशी. तर इथं कॅमेरावर एवढं लाजायली आणि मोबाईल कॉलवर मला व्लॉगिंग करण्याचे टिप्स वगैरे देत असते कंटिन्यू. तर अगं एकदा नीट पूर्ण चेहरा तर दाखव. हा, आमच्या व्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे. दोन नवीन. हा, तुझं इंट्रोडक्शन देशील का थोडस? देशील. तर आता थोडं तुला लाजायली आहे, कॅमेरा चालू केला. लातूरकर. हा, लातूर वरून आहे, स्पेशली लातूर वरून आहे. तर पुढे मी तुम्हाला आता थोडं लाजायली, उद्या म्हणजे अजून पुढे सवय होऊन हिला पण बोलील तेव्हा हिची लातुरी भाषा पण आपण ही ऐकूयात व्लॉग मध्ये. माझं नाव वैष्णवी आहे, हा, पण निकनेम आहे दुसरं. तर निकनेम तुम्हाला माहिती आहे. रानू. दीदी थांब. मी काय तुझं नाव? तिचं नाव सांग. तर काय नाही, जाऊ देत. हे काय नाही, हिचं नाव रिअल नाव वैष्णवी आहे, पण टोपण नाव म्हणजे आम्ही सगळे हिला रानूच म्हणतो. सगळ्यांचे आमचे टोपण नाव आहेत, जसं की दिव्याचं आहे, दिव्याला दिव्याच म्हणतात, विराज दिया म्हणताय. जसं की हिचं वैष्णवी आहे पण हिला रानू म्हणतात. हर्ष नाव आहे पण ह्याला हर्षा ते असं काय म्हणतात. आणि सगळ्यात मेन टोपण प्रतीक्षाचं नाव प्रतीक्षा आहे, पण तिला पता, पती, पत्रा, पोतू असं सगळेजण प्रेमाने लाडाने काय म्हणतात.
तुला चिऊ गाऊ माऊ काऊ नाही लाऊ. हे ब्लॉग मध्ये हेच असते. तर नाही मला करायचंच नाही तर मी करत आहे आज. हे गायत्री दिदी, प्रतीक्षा दिदी भाई तारा आणि गायत्री दिदीचं मनी प्लांट वाढलं. भाई चारा टॉप है सबसे. ए गायत्री, गायत्री काय बोलशील गायत्री? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. आज वैष्णवीचे शब्द फुटले. कशी आहेत तुम्ही? काय पाऊस बिऊस येते का माहिती आता मला, काय सांगता येत नाही. बट काय फायदा नाही असल्या काय म्हणते वातावरणात जाऊन आम्हाला अभ्यास करायचा. उद्या हर्षचा पेपर आहे मॅथ्सचा कारण माझी 10वी झाली आहे आणि माझी 5वी झाली आहे. सध्या किती अजून 2 महिने सुट्ट्या आहेत, त्यामुळे काय नाही. आणि आम्हाला अजून 2 महिना आणि अजून सुट्टी 2 आहे. महिने पेपर आहेत त्यामुळे आम्हाला पण काय आम्हाला अजून 2 आज आम्ही काहीतरी खायला पण चांगलं करणार होतो, कारण आम्हाला एवढं सगळं फक्त खायला बनवायचं, खायचं येत नाही. खायचं बाहेर बिहेर जायचं म्हणजे आम्हाला जाऊ वाटतं पण कुठं आम्ही जात नाही, हा प्रश्न वेगळा. आम्हाला इथं तर आता लाईट गेली आहे आणि लाईट गेली आहे. आम्ही स्टॅच्यू गेम लावलेला 5 मिनिटं आधी. दाखवते मी, तुम्ही सगळ्याला स्टॅच्यू केले, आता एकेकाला दाखवते. थांब, जिला न कळत मी स्टॅच्यू केले. पता दीदी जरा डोळे पण मिचकू नको, हात मिचकू नको. ए काळी इथे झाली, हे बघा हिचं डिम्पल बघा, घालायचं नाही. तर असं छोटे छोटे क्लिप जोडून हा व्लॉग जसं म्हणला मी तसं अपलोड केला आहे. खूपच टाइम झाला, व्लॉग जरा इरेग्युलर येत आहेत, पण एक्झाम चालू असल्यामुळे आता ते तशी येत आहेत. एक्झाम झाल्यावर नक्कीच मी रेग्युलर व्लॉग अपलोड करेन. हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.